स्टुडंट, आपल्याला आज अभ्यासाचे फर्स्ट चॅप्टर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग वर्ल्ड. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट अ नोट ऑन बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. द लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस ऑर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. कोणताही प्राणी ॲनिमल्स एकदा जन्माला आला की त्याला सर्वाइव्ह होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. तर आपल्याला जगण्यासाठी एनर्जी लागते आणि आपल्यामध्ये एनर्जी आपल्याला अन्नातून मिळते. तर आपलं जे अन्न आहे तर त्याच्यामध्ये केमिकल कंपाऊंड्स आहेत. सो इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. तर आपल्या जे जेवणामध्ये कोणते केमिकल्स आहेत, शुगर आहे, फॅट आहे, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात. ठीक आहे. हे अन्न आपण खाल्ल्यानंतर काय होतं, फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. अन्न खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये, इंटेस्टाईनमध्ये त्याचं पचन होतं, ज्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. तर आपण हे जे अन्न खाल्लेलं आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतं. त्याचं रूपांतर सिम्पल फॉर्ममध्ये होतं. फॉर एक्झाम्पल आपण साखर खाल्ली तर साखर, त्याला आपण सुक्रोज असं म्हणतो, ती कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. जेव्हा ती साखर खाल्ल्यानंतर पोटात जाते, डायजेस्ट होते, त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोज मॉलिक्युल्स सुक्रोज मॉलिक्युलपेक्षा आकाराने छोटे असतात आणि सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. कॉम्प्लेक्स मॉलिक्युल इज कन्वर्टेड इनटू अ सिम्पल फॉर्म अँड इट इज कॉल्ड ॲज अ कॅटाबॉलिझम. एकदा ही साखर पचन झाली, ग्लुकोजमध्ये रूपांतर झालं की ब्लडमध्ये जाते, ब्लडमधून आपल्या सेलमध्ये जाते आणि सेल तिला हवं त्या पद्धतीचे नवीन सबस्टन्स त्याच्यापासून बनवतो, ज्याला आपण ॲनाबॉलिझम असं म्हणतो. सो दिस मेटाबॉलिझम इट इज ऑफ टू टाइप्स. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल इट इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल इट इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिझम. अँड सेकंड पॉईंट, from birth onwards, organisms show tendency of growth and development. So, तर तुम्ही ऑब्झर्व केले असेल की तुम्ही 1ली ते 11वीपर्यंत तुमची काय झालेली, उंचीमध्ये वाढ झालेली आहे, तुमची ग्रोथ झालेली आहे आणि त्याच्यावर डेव्हलपमेंट झालेली आहे. तर डेव्हलपमेंट झाले म्हणजे काय, तुमचा विकास झाला आहे, तुमचा मानसिक विकास झालेला आहे, शारीरिक विकास झालेला आहे. अँड दिस ग्रोथ इज अ वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. आणि ही जी ग्रोथ आहे हे सिस्टमॅटिक असते. तिसरा मुद्दा आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड लाईफ स्पॅन. तर उंची तुमची वाढते पण किती, 5 फूट 6 फूट, त्यानंतर ती थांबते. वनस्पतीची पण उंची एक ठराविक मीटरमध्ये गेल्यानंतर तिची उंची काय होते, थांबते. तर ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अनलिमिटेड नाही आहे. तिला एक ठराविक लाईफस्पॅन आहे आणि त्यानंतर ती थांबते. फॉर एक्झाम्पल ह्युमन्समध्ये काय होतं की आपली वाढ झाल्यानंतर आपलं एज 40 झालं, 50 झालं, 70 झालं, 100, त्याच्यानंतर काय होतं, ऑर्गन सिस्टीम बिगिन्स टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग, बिकम ओल्ड. आपण म्हातारे होतो म्हणजे ऑर्गन सिस्टीम आपली ओल्ड होते. And this is called as the aging process of the body. Third, next point, life has to continue, hence the organism tries to produce young one like itself. सर्व प्राणी आणि वनस्पती त्यांचं लाईफ मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शन करतात. आपल्याला प्लांट्समध्ये हे रिप्रोडक्शन 2 प्रकारचं पाहायला मिळतं, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, तर वनस्पतीचं आपण रूट, स्टेम, लीफ लावलं तर आपल्याला नवीन वनस्पती मिळते आणि त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. मात्र ॲनिमल्समध्ये मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. नेक्स्ट, ॲज द बॉडी लूजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. प्रत्येक प्राणी, प्रत्येक वनस्पती एक ठराविक लाईफ सायकल असतं आणि त्याच्यानंतर तिची डेथ होत असते. नेक्स्ट, any living beings respond to thermal, chemical, biological changes in the surrounding. तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या जिवंत वस्तू आहेत त्या आपल्याला रिस्पॉन्स दाखवतात. कोणत्या कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्स दाखवतात, थर्मल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस ते एन्व्हायरमेंटमध्ये होत असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला अभ्यासाचं आहे हर्बॅरियम. द वर्ड हर्बॅरियम वॉज कॉइन्ड बाय द पिटॉन डी
Tournefort in book Elements. And the art of herbarium was initiated by Italian taxonomist Luca Ghini. तर हर्बॅरियम म्हणजे काय की त्याच्यामध्ये इसेन्शियली ड्राईड प्लांट आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसिमेन प्रिपेअर केलं जातं, वनस्पती प्रेस केली जाते, केमिकलबरोबर ट्रीट केली जाते आणि एका कार्डबोर्डवरती माउंट केली जाते. ह्या कार्डबोर्डची साईज स्टँडर्ड साईज असते आणि त्या वनस्पतीला प्रिझर्व केली जाते की याच्यावर डेट असते, कधी वनस्पती कलेक्ट केली, प्लेस ऑफ कलेक्शन कुठून कलेक्ट केली, तिचे बाकी डिटेल्स असतात, वनस्पतीचं क्लासिफिकेशन असतं, तिचे काही स्पेसिफिक कॅरेक्टर असतील हायलायटिंग विथ इट्स इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज. तिचे स्पेसिफिक कॅरेक्टर तिथं मेंटेन केलेले असतात. तर बऱ्याचदा वनस्पतीला लोकल नेम असतं, तेही तिथं मेन्शन केलं जातं. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती राईट कॉर्नरला लोअर साईडला त्या पेजवर सीटवर मेंटेन केलेले असते, ज्याला आपण लेबलिंग असं म्हणतो. तर या पद्धतीने आपण हर्बॅरियम तयार करत असतो. तर हर्बॅरियम प्रिपेअर करण्यामागचा उद्देश हाच असतो की आपण वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक वेळी आपण डोंगरावर जाऊन, माउंटन्समध्ये जाऊन ती वनस्पती गोळा करून तिथे जाऊन अभ्यास नाही करू शकत. तर एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिथं आपण त्याचा अभ्यास